3 महिन्यापासून राजीनाम्याची मागणी पूर्ण महाराष्ट्र करत आहे, तरी पण नैतिकताच्या आधारावर न देता आज राजीनामा घेतला गेलेला आहे, हकालपट्टी करण्यात आलेली आहे। तरी पण असा एक म्हण आहे, रस्सी जल गई पर बल नहीं गए, रस्सी जल गई पर बल नहीं गए असं आपल्याला दिसतोय त्यांचे ट्विटरचे माध्यमातून। बहुतेक त्यांना जसे की तुमची जे चूक आहे, वाल्मिक कराड त्यांच्या सोबतच्या व्यक्ती आहे, तो त्यांना स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे होता, तरी पण दिला नाही। आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुढे पण 2-3 महिने किंवा थोडे टाइम जायनंतर त्यांना असं वाटते की मला वैद्यकीय माझा झाला तो मला परत हे लोक मंत्रिपदावर घेतील। जसं की आपण अगोदर बघितलेला आहे संजय राठोरचे केसमध्ये आणि पूजा राठोरचा जे केस होता त्याच्यामध्ये, तो हे सगळे त्यांचे डोक्यामध्ये आहे। तो एक पत्नी म्हणून मी धनंजय मुंडेची विनंती करते की जो काही चूक असेल ते तुम्ही आज जसे तुम्ही जनप्रतिनिधी निवडून आले असंच तुम्ही ठोकपणे राजीनामा द्या। हे खोटे नाटे ते तब्येतीचे भाने करू नका, माझी हात जोडून विनंती आहे। मॅम, अजून तुम्ही सांगितलं की फक्त राजीनाम्यावर ही लढाई जी आहे ती थांबणार नाही, आता पुढचं पाऊल काय असेल? 100% जे आमची सगळ्यांची जे मागणी आहे, काल जसं की आपण बघितलेलं आहे खूप निर्गुणपणे हत्या झालेली आहे आणि माणुसकीला कालिमा फासणारी असं कृत्य झालेलं आहे। जसे की देशमुख भाऊचे तोंडावर जसे लघवी करण्यात आलेली आहे आणि त्यांचे जे मृतदेह होता त्याच्यावरती आणि खूप हसत खेळत ते लोक व्हिडिओ काढत होते, वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉलिंग करून दाखवत होते। असं सगळ्या कृत्य जे आपल्या समोर आलेला आहे, हे सगळी गोष्ट बघताना जसं की वाल्मिक कराडनी सांगितलं होता, धनंजय मुंडेने पण आता आपले स्वतःचे ट्विटरमध्ये सांगितलेलं आहे की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा मिळाली पाहिजे। तो आता त्यांची मागणी पुरी करा, फाशीची सजा द्या आणि शासनाकडून आमची हे मागणी आहे। आणि जे माझी स्वतःची एक मागणी आहे, जे संतोष देशमुख भाऊचे मृतदेहावर जे लघवी करण्यात आलेली आहे, ते लघवी आज हे लोकांना जनताचे समोर आणून त्या लोकांचे तोंडावर हे लघवी करायला पाहिजे असं मला वाटतं। प्रकरणात जे आरोपपत्र दाखल झालंय त्याच्यात धनंजय मुंडेंचा समावेश नाहीये, कारण त्यांच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाहीये, परंतु ज्या कंपनीच्या खंडणीसाठी हे सगळा प्रकार घडला त्या कंपनीच्या काही बैठका या सातपुडा या शासकीय बंगल्यावर झाल्याची माहिती समोर येते। तर त्या संदर्भात आता तपास होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? कारण की अंजली दमान यांनी तशी मागणी केली आहे की त्या कंपनीचे पदाधिकारी आणि सातपुड्यातले जे अधिकारी आहेत किंवा जे धनंजय मुंडे त्यांचं मोबाईल लोकेशन काढा, त्यांचे डिटेल काढा, मग त्यांचाही सहभाग या प्रकरणात समोर येईल असं तुम्हाला वाटतं? 100% अंजली ताई दमानिया सोबत मी एकदम सहमत आहे त्यांच्या वक्तव्यातून, क्योंकि जसं की असं जरी असेल शासकीय बंगलेवरती तुम्ही जरी इतके घाणेरडे कृत्य खंडणी मागण्याच्या जरी तुम्ही हिम्मत करू शकतात, तो आपल्याला हे सगळी गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे। आणि जो कोणी दोषी असेल, जरी धनंजय मुंडे दोषी असेल तर त्यांचं नाव पण याच्यामध्ये यायला पाहिजे। मी पण हे मागणी करणार आहे। मॅम, हिंदी को घ्यायचं कोणाला? हिंदी में जानना चाहेंगे, धनंजय मुंडे ने इस्तीफा दे दिया, लेकिन उन्होंने ट्वीट करके जानकारी दी है कि तबीयत की वजह से वो इस्तीफा दे रहे हैं, ना कि जो विवाद चल रहा है उसकी वजह से। अपने को बचाने का प्रयत्न कर रहे हैं और मानुसगी जो है, एक नैतिकता के आधार पे ये राजीनामा होना चाहिए था, जो कि अभी जोर जबरदस्ती से ले लिया गया है। एक सही शब्दों में यदि बोला जाए तो हकालपट्टी मंत्री महोदय की हो गई है, हकालपट्टी की गई है मंत्री पद से। और मैं तो यही कहूँगी कि अभी भी वक्त है, धनंजय मुंडे थोड़ी सी नैतिकता दिखाएं और जो तबीयत का बार बार बहाना कर रहे हैं,
अब आपका ये तबीयत का बहाना चलने वाला नहीं है। नैतिकता के आधार पे ये सब ट्वीट करना छोड़ें कि डॉक्टर ने मुझे सलाह दी है। कल खुद जाके विधान भवन में, क्या आप सैर सपाटा करने गए थे? विधान भवन में गए, चश्मा लगा के बकायदा देवेंद्र जी से मुलाकात की, वहाँ पे सब लोगों से मिले जुले, चाय पार्टी में थे परसों रात को, तब डॉक्टर ने आपको मना नहीं करा, ये राजीनामा देने का नहीं बोला। कल अचानक सब ये फोटो सब आ गए सामने, तो अचानक डॉक्टर ने क्या आपको रातों रात सलाह दे दी मंत्री पद का इस्तीफा देने के लिए? और डॉक्टर कौन होते हैं मंत्री पद का इस्तीफा देने के लिए? मैं तो ये बोलूँगी कि धनंजय मुंडे जो है वो मंत्री पद का इतना लालची है कि मतलब कुछ भी हुआ, कितना भी हुआ, उसको पैरालिसिस का अटैक के बिस्तर में भी रहेगा ना तो भी बोलेगा मैं बिस्तर में से ये राजनीति करूंगा। इतना उसको लालच, इतनी उसको राजकारण की लालच है। क्योंकि यदि लालच नहीं होती, राजकारण की, मंत्री पद की लालच नहीं होती, तो आज जो इस्तीफा आज हकाल पट्टी हुई है, यही 2 महीने पहले, 3 महीने पहले इस्तीफा दे दिया होता तो जनता के मन में भी थोड़ी सहानुभूति होती कि चलो नैतिकता के आधार पे ये इस्तीफा दे दिया। मैम, जो संतोष देशमुख हत्याकांड है उसमें चार्जशीट फाइल हो गई है, लेकिन उसमें धनंजय मुंडे का नाम या उनका जिक्र कहीं नहीं हुआ है, जबकि ऐसा कहा जा रहा है, दमानिया जी ने ये कहा है कि जिस कंपनी को एक्सटॉर्शन को लेकर जो बात हो रही थी उसकी कुछ मीटिंग जो है जो उनका शासकीय बंगला सातपुरा वहाँ पे भी हुई थी। आता माझ्या यातामध्ये मला काय माहिती नाही, हाँ सॉरी, मुझे ये विषय में कुछ भी मालूम नहीं है। और जैसा कि अंजलि ताई दमानिया ने मांग की है कि इसमें चौकसी होना चाहिए, इसमें जांच पड़ताल होना चाहिए, तो 100% मैं भी यही बोलूँगी कि यदि ऐसा कुछ शासकीय रहवास निवास स्थान पर यदि ऐसा कुछ एक्सटॉर्शन का जो मीटिंग हुई है तो मैं भी बोलूँगी कि ऐसे पूरी इसकी जांच पड़ताल होना चाहिए। और इनफैक्ट जो लोगों ने वाल्मीकि करार जब 1 महीने गायब था, इंदौर में महाकाल मंदिर पे गया, वो उस समय जिन लोगों ने इनको गाड़ी पुराई, जो सहयोग किया, उन सबको दोषी करके उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।